आपण बघू शकतात की हे मशरूमचा गोठा आहे, पाचट वापरलेली आहे. याच्यासाठी जास्त खर्च न करता आपल्या आहे त्या साधनांचा वापर केलाय. आधी प्रयोग करून यशस्वी केलेले आणि अनेकांना मार्गदर्शन केले. आता आपण बघू शकतात की हे जे मशरूमचं बियाणं आहे, सर ह्याच्याबद्दल माहिती सांगा बरं. हे आपण नाशिकवरून मागवलेलं आहे. बर, कसं किलो भेटतंय म्हटलं ते आता 120 रुपये किलो भेटतं. 120 रुपये किलो. आणि म्हणजे येण्याचे काही त्याचे चार्ज वेगळा, चार्जेस लागतात. पार्सल खर्च वेगळा. आपण जवळ येऊन बघू शकतात की हे मशरूमचं कोणत्या जातीचं आहे? हे ब्ल्यू म्हणून हा, ब्ल्यू मशरूम आहे. त्याच्यावर काही बियाणं आहे आणि उत्कृष्ट अशी ही व्हरायटी या ठिकाणी बाग पिंपळगाव या ठिकाणी घेतली जात आहे. याच्यामध्ये 5 प्रकार असतात. 5 प्रकार आहेत. त्याच्यामधलं हे एक प्रकारचं आहे. आपण बघू शकता सरांचं या ठिकाणी त्या ठिकाणी भुसा भरून ठेवलेला आहे. बाजूला बघू शकता हे गांडूळ खत आहे. कशी विक्री होते का आपण घरीच वापरतो त्याचा? नाही, माझ्याकडे घरी शेती आहे. घरी शेतीसाठी लागते. आणि जर आपल्याला विकत घ्यायचं म्हणलं तर किती महाग पडेल हा? तरी 1000 रुपये क्विंटल. 1000 रुपये क्विंटल भेटतोय गांडूळ खत. आपण बघू शकता इथं बनायला टाकलाय का खत? त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे? त्याच्यामध्ये आपण शेणखत वगैरे, बेडचा जो भुसा असतो, भुसा, जे उत्पादन संपल्यानंतर ते भुसा सुरुवातीला टाकतो. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण डिकम्पोजर टाकतो 100. बर. आणि नंतर मग शेण टाकतो. शेण, बाकी काड्या वगैरे कचरा नाही. बाकी काही ते डिकम्पोजर जे आळ्या आहेत का ते? नाही. डिकम्पोजर आपल्या औषध आहे का? वगैरे बर. मग हे गांडूळ आपण विकत आणलेले का सुरुवातीला? विकत आणले. कसे भेटतात ते? 400 रुपये. 400 रुपये किलो कृषी विज्ञान केंद्रामध्ये मिळू शकतात. इथं आमच्या केवरातच एक जणाकडे भेटले होते. तर बघा, मिळालेलं उरलेलं मशरूमचं भुसकट, त्यानंतर शेणखत, डिकम्पोजर आणि हे गांडूळ टाकल्यानंतर किती दिवसात असा खत तयार होतो हा? काय एक 1.5 महिन्यात 2 महिन्यात खत तयार होतं. 1.5 महिन्यात होतं. तर असा कितीदा खत निघतं आपल्या वर्षातून आता हे तिसरी वेळेस आहे. बर. म्हणजे तुम्ही जसं शेतीला लागल तसं त्याचं काढून घेतात. तर बघा, हे आपल्या जे नवीन खतासाठी लागणारा खर्च आहे तो खूप महाग आहे. तर इथं बघा 1 2 3 4 5 6 हे एवढे पोते भरलेले आहेत. त्याची चाळणी पण करावी लागते का? नाही, आम्ही तर करत नाही. पण जर लय आवश्यक असेल द्यायचं असेल तर मग करावी लागते. या ठिकाणी 1 2 3 4 5 बेड बनवलेले आहेत. बघा, आपण बघू शकतात 6 बेड आहेत. तिथं 2 आहेत. हे 3 4 5 6 बेड आहेत. हे आपल्या गांडूळ खतासाठी आणि शेतीसाठी केलेले आहेत. आता उत्पन्न जास्त वाढावं आणि हे आपल्या मशरूमचं फार्म आहे. बघा, आता ह्याला बदलण्याची गरज आहे सध्या का नाही आवश्यकता आणखीन? नाही, सध्या तर काही आवश्यकता नाही. बर, ठीक आहे. पाऊस वगैरे काय गळती होते का मध्ये? थोडीफार होते. तर आपण यावर्षी नवीनच करणार. ठीक आहे, धन्यवाद.